मित्रांनो, मी भूषण बोरकर पाटील आपलं ASD ॲग्रो या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, मी 1 महिन्या अगोदर जवळपास एक व्हिडिओ घेऊन आलो होतो। त्यावेळेस शेवग्याची झाडांची वाढ कशी होती ते दाखवली होती आणि आता परत 1 महिन्यानंतर हा व्हिडिओ घेऊन येतो तुमच्याकडे। तर सध्या माझ्या या शेवग्याच्या प्लॉटवर शेवग्याच्या झाडांना छान मस्तपैकी बहर आलेला आहे। तुम्ही बघू शकता, बघा फ्लॉवरिंगला आलेले आहेत झाडं छान मस्तपैकी। तर आता हे बघून खरंच समाधान होतं आहे। पहिलाच वर्ष आहे माझा शेवग्याच्या शेतीचा, तर याच्यात मी प्रत्येक अनुभव माझा तुमच्यासमोर शेअर करतो आहे। तर आता फुलांवर तर सगळी झाडं आलेली आहेत जवळपास, परंतु आता याच्यामध्ये एक मला प्रॉब्लेम जात आहे की जे फुलं धारणा झालेली आहेत झाडांना, तर त्याचं सेटिंग होण्यासाठी म्हणजे फुलांचं कन्वर्शन शेंगेमध्ये होण्यासाठी मला थोडं उपाययोजना करावी लागेल। कारण की थोडंसं आभाळ मागच्या 15-20 दिवसाअगोदर ढगाळ होतं, त्याच्यामुळे फुलगळ खूप झाली। तर याच्यावर पण उपाययोजना आहेत, ते थोडं ज्यांना या गोष्टीचा अनुभव आहे कृषी अधिकाऱ्यांना विचारून मी ते करणार आहे। पण बघा किती सुंदर, बघा हे शेंग पण लागलेली आहे, हे बघा किती सुंदर असं शेंगेचं आहे। या झाडाला खूप चांगल्या प्रमाणात शेंग आलेल्या आहेत। तर आता मागच्या वेळेस मला जे प्रॉब्लेम गेले होते, जसं पाणी खाणारी अळी, तर ती साधारणतः त्याचा जास्त प्रादुर्भाव पावसाळ्यात खूप जास्त होते। आता त्याचं काही फरक तर आता झाडांना दिसत नाही आहे, म्हणजे नाहीच्याच बरोबरीत आहे। तरी पण मी अधनं 7-8 दिवसातनं फवारणी करत असतो 22-3 आणि ते एक फंगीसाईडचा, तर त्याचा मला फायदा झालेला आहे। तर आता छान फुलधारणा झालेली आहे झाडाची आणि त्याच्या शेंगा पण लागल्यात, बघा अशा छान मस्तपैकी शेंगा आलेल्या आहेत। तर आता शेंगाची क्वालिटी मेंटेन करायसाठी आणि जास्त सेटिंग व्हायसाठी आता मला याच्यावर उपाययोजना करायची। परत बघा शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यात जो पाणी पडलेला होता त्याच्यानंतर मी जवळपास 1 महिन्यातून 2दाच पाणी दिलेलं आहे। म्हणजे खूप कमी पाण्यात होणारा हा पीक म्हणजे हा पीक आहे। परंतु कसं होतं ना, आता म्हणजे शेंगा लागण्याची वेळ आलेली आहे, त्याच्यामुळे आपण याला असं म्हणू शकतो की झाड गर्भावस्थेत आहे। म्हणजे फुलं आलेले आहेत, फुलांपासून आता शेंग पकडणार। तर अशा वेळेस झाडाला खूप जास्त न्यूट्रिएंट्सची किंवा त्याला जे पोषक तत्वे लागतात त्याची गरज असते। तर साधारणतः 7 दिवसा मिळून असं मी पाटाने पाणी देत असतो आणि याच्या अगोदर 15-15-15 म्हणजे NPK याचं प्रमाण 15-15-15 असं मी दिलेलं आहे याला। परत लेंडी खत जी असते आपली, ज्याला आपण शेणखत म्हणू शकतो, बकऱ्यांचं लेंडी खत, ते पण दिलेलं आहे। त्याचा बेसळ डोस इथं दिलेला आहे, त्याचा फायदा वाटत आहे। पण आता प्रॉब्लेम एकच येत आहे की फुलगड थोडं जास्त होत आहे। तर ते थांबवण्यासाठी आता मला काहीतरी याला मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणा किंवा बूम फ्लॉवर म्हणून एक टॉनिक येतं, त्याची फवारणी करायची आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, खूप सुंदर असं फुलधारणा झालेली आहे, त्याचा आता शेंगा पण पकडत आहेत। खूप चांगला असा अनुभव आहे, म्हणजे हे बघून मला खरंच खूप आनंद होत आहे। माझा पहिलाच वर्ष आहे हा। तर शेतकरी मित्रांनो, या पद्धतीत मी अजून समोर तुम्हाला व्हिडिओजमधनं माहिती देत राहीन। हे आमचे सुनील जुमडे गुरुजी आहेत, हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात या शेवग्याच्या शेतीबद्दल। त्यांचा अनुभव खूप असा दांडगा आहे, त्यांनी नमस्कार घेतलेला आहे तुमचा। तर शेतकरी मित्रांनो, याच्यानंतरचा व्हिडिओ मी घेऊन येणार, त्यावेळेस मी कोणती फवारणी केलेली असणार जास्त सेटिंग होण्यासाठी, तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन। तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार, राम राम। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज ASD ॲग्रो हा आपल्या शेतकरी मित्रांचा जो चॅनल आहे याला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा। परत असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन। तोपर्यंत राम राम, नमस्कार।